नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं का जय आणि शर्वरी दोघांचं एकत्र येणं सगळ्यांना आवडतंय, पण मॅकच्या एका चुकीमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होणार असतो आणि ते कशा प्रकारे ते आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो का जयच्या ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू असते. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमुळे जय खूप व्यस्त असतो आणि त्यावेळी शर्वरी जयला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये येते आणि ती जयला फोन करते, पण जय मीटिंगमध्ये असल्यामुळे तिला थोडा वेळ थांबायला सांगतो. शर्वरी ऑफिसमध्येच जयची वाट पाहत असताना तिची भेट मॅकशी होते आणि मॅक म्हणतो हा जयचा विश्वासू कर्मचारी असतो आणि त्यामुळे शर्वरी आणि मॅक हे दोघांचंही नातं भाऊ बहिणीचं असल्यामुळे दोघंही सहज बोलत असतात. शर्वरी विचारते, मॅक जय इतका बिझी का आहे आज? काही मोठं काम आहे का? तेव्हा मॅक सहजच सांगत असतो, हो शरू, एका नवीन प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि सर सध्या त्याच्यामध्येच व्यस्त आहेत. शर्वरीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, नवीन प्रोजेक्ट? पण जयने तर मला याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. मॅक म्हणतो, कदाचित सर तुम्हाला सांगायला विसरले असतील, नाहीतर नंतर सांगतील. तर मॅकच्या बोलण्यामध्ये काहीतरी आणि कोणाचा तरी वाईट हेतू नसतो, पण शर्वरीच्या मनामध्ये मात्र एक छोटासा गैरसमज निर्माण होतो. थोड्याच वेळामध्ये जय आणि मॅक मीटिंगमधून बाहेर येतात. जय मॅकला सांगतो, हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत याबद्दल ऑफिसच्या बाहेर काहीही बोलू नकोस. तेव्हा शर्वरीला जयचं हे वाक्य ऐकायला येतं आणि तिचा गैरसमज आणखीनच वाढतो. जय शर्वरी जवळ येतो आणि म्हणतो, शर्वरी तू अजून इथेच आहेस का? घरी नाही गेली? तेव्हा शर्वरी नाराजीने म्हणते, हो मी तुझी वाट पाहत होते. तेव्हा जयला तिच्या चेहऱ्यावरचा राग जाणवतो आणि तो म्हणतो, काय झालं? शर्वरी थेट विचारते, जय तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? तेव्हा जय आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो, मी आणि तुझ्यापासून काय लपवण्यासारखं आहे? तेव्हा शर्वरी म्हणते, नवीन प्रोजेक्ट बद्दल मला मॅक कडून कळालं, पण तू त्यावेळेस सांगितलं नाही आणि तू त्याला सांगतोस की हा विषय ऑफिसमध्ये बाहेर जाऊ देऊ नकोस, मग मला का सांगितलं नाहीस? तेव्हा जय समजावण्याचा प्रयत्न करतो. शर्वरी, आधी माझं मन आणि माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे. मी तुला ही गोष्ट सांगणारच होतो. पण शर्वरी आधीच दुखावलेली असते आणि ती म्हणते, मला नेहमी शेवटी का कळतं जय? तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना सगळं माहिती असतं, पण मला का नाही? तेव्हा जयचाही संयम सुटतो आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं म्हणत असतो. तेव्हा शर्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती म्हणते, विश्वास आहे, पण कधी कधी तुझं वागणं मला असं वाटायला लावतं की माझ्याशी काहीतरी लपवलं जातंय. तेव्हा मॅक लगेच मध्ये पडतो आणि म्हणतो, तायड्या, आता माझ्यामुळे गैरसमज झालेला असेल ना तर मला माफ कर ना. माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. सरांनी मला फक्त ऑफिसच्या कामाबद्दल सांगितलेलं होतं. शर्वरी म्हणते, मॅक तुझी काहीच चूक नाहीये, पण मला जयकडून हे ऐकायला हवं होतं. ती रागाने तिथून निघून जाते आणि जय तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, शर्वरी थांब. पण शर्वरी मागे वळतच नाही आणि पाहतही नाही. जय काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतो आणि मॅकला स्वतःलाच वाईट वाटत असतं. सर माझ्यामुळे तुमच्यात भांडण झालेलं आहे का? असं तो म्हणतो. जय शांतपणे म्हणतो, मॅक तुझी काहीच चूक नाहीये यात. गैरसमज आमच्यामध्ये झालेला आहे आणि तो आम्हीच दूर करायला हवा, असं तो म्हणत असतो. दुसरीकडे शर्वरी ही घरी गेल्यानंतर विचार करू लागते का तिला जाणवतं का तिने पूर्ण सत्य न जाणून जयवरती राग केलेला आहे आणि ती स्वतःशीच म्हणत असते की कदाचित मी जयचं पूर्ण बोलणं ऐकून घ्यायला हवं होतं. शेवटी शर्वरी जयला फोन करते आणि जय आपण भेटू शकतो का असं ती विचारते. दोघेही जण सांगितल्याप्रमाणे भेटतात आणि सुरुवातीला दोघेही शांत असतात. शर्वरी म्हणते, मी तुझ्याशी भांडायला आलेली नाही जय, मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे. जय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, काय? तेव्हा माझ्याकडून चूक झाली आणि मला तुझ्यावरती संशय घ्यायला नको होता. तेव्हा जयही म्हणतो की आणि माझीही चूक आहे की तुला आधीच सगळं सांगायला पाहिजे होतं आणि स्पष्ट करायला पाहिजे होतं. तेव्हा शर्वरी भावुक होते आणि ती म्हणते, जय मला तुझ्या प्रत्येक कामाची माहिती हवी असं नाही, पण माझ्याशी काहीही लपवलं जात नाही एवढा विश्वास मला हवा आहे. तेव्हा जय हसतो आणि म्हणतो, आणि मला तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी करायचा नाहीये शर्वरी. तेवढ्यातच मॅक तिथे येतो आणि तो म्हणतो, मी मध्ये येत नाही ना? असं म्हणत तो मध्ये घुसतो. तेव्हा जय हसतो आणि म्हणतो, नाही मॅक आता सगळं ठीक आहे. मॅक शर्वरीची माफी मागतो आणि माझ्या एक अपूर्ण बोलण्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज झालेला आहे. आता मला खरंच वाईट वाटत आहे. तेव्हा शर्वरी हसून म्हणते, तुझी चूक नव्हती मॅक, पण या प्रसंगामुळे आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे. तेव्हा मॅक विचारतो, काय? तेव्हा शर्वरी म्हणते, नात्यात
गैरसमज होऊ शकतात, पण संवाद थांबता कामा नये. जय तिच्याकडे पाहून म्हणतो, आणि विश्वास असेल ना तर कोणताही गैरसमज जास्त काळ टिकत नाही. अशा प्रकारे मेघ हा चांगला व्यक्ती असूनही त्याच्या अपूर्ण बोलण्यामुळे जय आणि शर्वरीमध्ये मोठा गैरसमज निर्माण झालेला होता. पण शेवटी दोघेही एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्यातील दुरावा संपून जातो. मात्र आता जय समोर नवीन प्रोजेक्टचं मोठं संकट उभं राहणार आहे आणि ह्या संकटात शर्वरी त्याची साथ कशी देणार आहे हे पुढील भागांमध्ये पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. पण ते सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.